नुकताच अभिराम भडकमकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित गोष्ट संयुक्त मनात मनाची ह्या नाटकाचा प्रयोग बघितला. मला खूप इतिहासात डोकवायला आवडतं आणि ऋषिकेशने अत्यंत सुरेख नाटक उभं केलंय. गोष्ट ज्या पद्धतीने सांगितली आहे ते नाटक ज्या पद्धतीने आपल्या समोर येतं ते वेगळा अनुभव आहे. 1921 साली त्याचा प्रयोग झाला होता. केशवराव भोसले आणि नारायणराव म्हणजे आपले बालगंधर्व, दोन मोठे कलाकार एकमेकांशी कसे वागतात या दोघांचीही व्यक्तिमत्व आमच्यापर्यंत प्रकर्षाने आली एवढ्या छोट्याशा नाटकामध्ये. खरं म्हणजे आणखीन असणार आहेत ती, पण काहीशी झलक आम्हाला त्याच्यामध्ये मिळाली. खूप मजा आली नाटक बघताना. संगीत नाटक माझ्या आयुष्यात मी बहुतेक हे दुसरं बघितलंय आणि असा काटा येतो सांगताना सुद्धा. सगळे कॅरेक्टर्स इतके चपखल बसणारे आहेत, इतके छान आहेत. गाणी असं मंत्रमुग्ध व्हायला होतं गाणी ऐकताना सुद्धा. वर्षानुवर्ष या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. इतक्या सराहीतपणे सर्व कलाकार त्यांची कला सादर करतात आणि इतका देखणा, इतका अप्रतिम, इतका श्रवणीय आणि इतका गोड प्रयोग त्यांनी केलेला. आता परत दुसऱ्यांदा नाटक प्रयोग बघायला आले. या नाटकाच्या टॅगलाईन मध्ये म्हटलं आहे त्याप्रमाणे रंगभूमीवरचे चंद्र आणि सूर्य एकत्र आले. एका बाजूला बालगंधर्व आणि एका बाजूला केशवराव भोसले. मी दुसऱ्यांदा बघितलं, मी तिसऱ्या चौथ्यांदा पाचव्यांदा, कारण ज्याला गाण्याची आवड आहे ते परत परत हे बघणारच नाटक.